परिसरातून मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली होती। एका शेतकऱ्यानं विधान भवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला। सुभाष देशमुख असे या शेतकऱ्याचं नाव आहे। सुभाष देशमुख हे सातारा जिल्ह्यातील कांदळगावचे रहिवासी आहेत। त्यांनी अंगावर रॉकेल टाकत स्वतःला पेटवून घेतलं, मात्र पोलीस वेळीच घटनास्थळी हजर झाल्यानं मोठा अनर्थ टळला। पोलिसांनी आग नियंत्रणात आणत त्यांना उपचारासाठी जे रुग्णालयात दाखल केलं। शेतीच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जे रुग्णालयात जाऊन सुभाष देशमुख यांची भेट घेतली। अजित पवार यांनी देशमुख यांच्या तब्येतीची चौकशी केली। शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं काही काळ विधान भवन परिसरात गोंधळ उडाला होता। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। आज पावसाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे। 4 दिवस वादळी ठरले आहेत। विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे फडणवीस सरकार विरोधात आंदोलन केले। तसेच यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सध्या अधिवेशनात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा मुद्दा गाजत आहे। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यातच आता मंगळवारी एका शेतकऱ्यानं विधान भवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं 5व्या दिवशी आज अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे। अधिवेशनाचे पहिले 4 दिवस विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। मात्र आज 5व्या दिवशी चित्र काहीसं वेगळं दिसून येत आहे। शिंदे गट आणि भाजप आमदार आक्रमक झाले असून त्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वाझेंचे खोके मातोश्री ओके अशा घोषणा शिंदे गट आणि भाजपाकडून देण्यात आल्या। त्यामुळे आता पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।